मंडळी राम राम. सध्या सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या वक्तव्य जे काही त्यांचा हरिनाम सप्ताह चालू 178वा नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात पंचाळे या गावी आज त्याची सांगता आहे. आणि कालच त्या सोहळ्याला मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा भेट दिलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रात नाही तर जवळजवळ वर्ल्डमध्ये गिनीज बुकमध्ये त्या सप्त्याची नोंद झालेली की 100-250 वर्षाची परंपरा त्या हरिनाम सप्ताहाला आहे. गंगागिरी महाराज यांच्या नेतृत्वामध्ये तो सप्ताह चालू झाला होता आणि 2.25 वर्ष एका विचारधारेला होणं, 2.25 वर्ष त्या विचारधारेतून सातत्याने दरवर्षी मोठा जनसमुदाय बाबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा बाबांच्या प्रेमापोटी एकत्र होतो. त्या सप्त्यामध्ये महाराजांनी रामगिरीजी महाराज आत्ताचे जे काय त्यांचे मठाधिपती आहे श्री रामगिरीजी महाराज, महंत रामगिरीजी महाराज यांनी 2-3 दिवसापूर्वीची ती आपल्या बांगलादेशमध्ये जे काय हिंदू समाजावर अत्याचार झाले त्या संदर्भात वक्तव्य करताना हिंदू समाज कशा प्रकारे झोपलेला आहे, कुंभकर्णाचं उदाहरण दिले. कुंभकर्ण तर 6 महिने झोपत होता असं म्हणतात आणि आपण तर हजारो वर्षापासून झोपलेलो आहे, परंतु आपली हिंदुत्व काय जागृत होत नाही. आपण आपला जो काय सनातन धर्म आहे, आपल्या जे काही परंपरा आहे त्या संदर्भात हिंदू धर्म कसा गाफील आहे त्या संदर्भात ते बोलत होते. आणि आपण जर जागृत झालो नाही तर आपल्या समाजावर आज जसा बांगलादेशमध्ये हिंदू धर्मावर अत्याचार केला जातो, हिंदू माता भगिनींना बेआबरू केलं जातं, या संदर्भात त्यांनी ते वक्तव्य केलं होतं. आणि त्यांच्या ज्या काही धर्म ग्रंथामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे, त्यांच्या धर्मगुरूंच्या कोणी लिहिलं असेल ते माहित नाही, ते वक्तव्य त्यांनी सांगितलं आणि त्याच्यातून मोठा वाद निर्माण झाला. आता ते वक्तव्य माझ्याकडे आहे पण ते मी दाखवू शकत नाही, आणखीन कॉन्ट्रोवर्सी नको व्हायला, बरोबर की मित्र. बाबांनी चुकीचं काही बोललेलं नाही. बाबांनी पण सांगितलं मी त्याची माफी वगैरे मागणार नाही, मी जे बोललो ते बोललो, जे काय होईल कायद्याने त्याला मी सामोरं जायचं हे. आणि त्या वक्तव्यातून मुस्लिम समुदायाने बाबांविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले, बाबांना अनेक प्रकारे अश्लील शिव्यागाळ करण्यात आली. आता मी ज्या भागात राहतो तेथील मुस्लिमांचे जे स्टेटस आहे ते जर बघितलं का सर तनसे जुदा, बाबा कुत्ता आहे वगैरे जे काय म्हणजे तुम्ही एखाद्या बाबांविरुद्ध म्हणजे तुमचे धर्मगुरू एकदम तुमचे प्रेसित एकदम सज्जन चांगले तुमच्या महाराज काय तुमचं जे काय आराध्य दैवत आहे त्याच्यावर आम्ही दुसऱ्या धर्माने बोलू शकत नाही आणि तुम्ही बोललं तर चालेल. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल वर्ष झाले असेल किंवा 6 महिने झाले असेल जे काही ज्ञानवापीचं प्रकरण चालू होतं, त्यात हेच जलील साहेब काल बाबांना आरेतुरे बोलत होता. तो म्हणत होता की ते शिवलिंग नाही तर पाण्याचा फवारा आहे. अरे आमच्या आराध्य दैवत आमचं शिवलिंग ज्याला पवित्र मानतो हिंदू धर्म, त्याला तुम्ही काही म्हणतात ते चालतं, त्याला तुम्ही हिंदू धर्माचा अपमान नाही मानणार, बरोबर आहे की नाही? असं कसं चालन? ऍक्शनला रिएक्शन म्हणतात ती खरे. आता जे आपण सध्या बघतो मित्रांनो का बाबांच्या विरुद्ध ज्या प्रकारे मुस्लिम समाज आक्रमक झालेला आहे, ठिकठिकाणी बाबांविरुद्ध शिवीगाळ केली जाते किंवा अश्लील वक्तव्य केले जातात, बाबांच्या विरुद्ध सरतन से जुदा वगैरे घोषणा दिल्या जातात, त्याला प्रत्युत्तर यायला लागले. मित्रांनो, नाशिकमध्ये बघितलं तुम्ही कशा प्रकारे आरडा झाला. अजूनपणे म्हणजे औरंगाबाद झालं, आज श्रामपूरमध्ये त्याच्या विरुद्ध प्रोटेक्शन झालं, माझ्या गावात प्रोटेक्शन झालं बाबांच्या समर्थनार्थ. म्हणजे उद्या तालुक्याला होणार आहे, परवा दिवशी असं आता हे चालूच राहणार आहे मित्रांनो. म्हणजे यातून साध्य काय होणार आहे? बरोबर, म्हणजे तुम्ही तुमच्या धर्माबद्दल सेन्सिटिव्ह असाल ती चांगली गोष्ट आहे, पण दुसऱ्याच्या धर्माबद्दल तुम्ही कसं काय नावं ठेवू शकतात, आहे की नाही? म्हणजे ही जी काही एका अंगी सध्या हे चालू आहे आणि त्यात शिंदे साहेबांनी डायरेक्ट स्टेजवर घोषणा देऊन संतांच्या केसांनाही धक्का लागणार नाही. म्हणजे हे जे काय वक्तव्य केलं त्यामुळं पुरोगामी मंडळींचं रक्त खवळणं साहजिकच आहे. आता त्यात आपले जितेंद्रजी साहेब तिथं लगेच संतांना जंत म्हणतात वगैरे वगैरे. आपण बघितलं वडिट्टीवार काहीतरी बरळले, म्हणजे संतांच्या सल्ल्याने सरकार चालतं असं जे काय वक्तव्य केलं शिंदे साहेबांनी,
त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तुम्ही ठीक आहे राजकीय काही तुम्ही बोलू शकता, पण एखाद्या धर्माच्या भावना तुम्ही दुखवून त्याला प्रत्युत्तर नाही देऊ शकत. तर त्यांना जसं लोकसभेमध्ये मुस्लिमांनी भरभरून मतं दिले आणि महाविकास आघाडीला विजय मिळाला असं त्यांचं म्हणणं आहे. सत्ता तर नरेंद्र मोदींचीच आलेली आहे, परंतु असं त्यांना वाटतं की आम्ही नरेंद्र मोदींना धडा शिकवला आणि त्यामुळे लोक चिडून आमच्या विरुद्ध बोलतात. तसं नाही मित्रांनो, जसं तुम्ही एकत्र होऊ शकता तसं हिंदू धर्मातील लोक सुद्धा एकत्र होऊ शकतात. अजून अजून थोडस हे सध्या हिंदू धर्म सहिष्णू आहे. आपल्याला माहित असेल ते जलील साहेब म्हटलं त्या दिवशी की काय नुपूर शर्माचं वक्तव्य जवळजवळ ह्याच पठडीतलं होतं आणि बिचारीला आज पर्यंत सुद्धा घरात कोंडून घ्यावं लागतं. Z+ सुरक्षा असून सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये तिला म्हणावं तसं वागता येत नाही आणि अनेक देशांच्या दबावापोटी तिचं प्रवक्तेपद गेलं किंवा भाजपतून तिला काढून टाकण्यात आलं. आता ती थोडी थोडी ऍक्टिव्ह होते. त्याचप्रमाणे यांना वाटतं की बाबांच्या विरुद्ध होऊ शकतं, पण तसं नाही. बाबांची जे काही फॉलोअर्स म्हणू आपण किंवा बाबांना मानणारा समाज हा कट्ट्यावधी आहे की नाही. म्हणजे आता तुम्ही भाजपची प्रवक्ता तर म्हणून त्यांना सत्ता मिळायची ती म्हणून त्यांनी तिला हे केलं, परंतु इथं तसं काय होणार नाही. बाबांची सत्ता जनमानसावर आहे, समाजमानावर आहे. त्यामुळं बाबांची सत्ता तुम्ही कसं काय घालू शकणार आहे. ठीक आहे, बाबांचं वक्तव्य वादग्रस्त असू शकतं, परंतु तुम्ही सुद्धा अनेक प्रकारे हिंदू धर्मांच्या देवदेवतांबद्दल अपशब्द वापरलेले, अनेक प्रकारचे नावं ठेवलेले आणि बाबांना कशा प्रकारे तुम्ही शिवीगाळ करतायत ही जनता बघते, त्याला प्रत्युत्तर होणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल मी बाबांच्या समर्थनार्थ बोलतो, परंतु जी सध्याची परिस्थिती या भागातली, बाबांचं जे वर्चस्व आहे 5-6 तालुक्यात जिल्ह्यामध्ये, म्हणजे आमच्या भागामध्ये तिथं मोठं प्रस्त आहे बाबांचं आणि बाबांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारची वादग्रस्त वक्तव्य इथं तरी खपून घेतलं जाणार नाही. जरी मुस्लिम समाज एक संघ असला तर हिंदू लोक सुद्धा एक संघ होण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा याच्यात सामंजस्य घेऊन शांतते मार्गाने तुम्ही मोर्चे काढले तर त्याला काही नाही, परंतु शिवीगाळ करून किंवा घोषणाबाजी करून काही हासिल होणार नाही. जे कायद्यानुसार कारवाई होईल एखाद्या धर्माविरुद्ध बोलणं, तसंच तुमच्या नेत्यांविरुद्ध होऊ शकतो. ओवेशी तो आहे, तो काय काय बोलतो आहे की नाही. आता आपल्याकडे कसं आहे मित्रांनो, आपले जे काही सेक्युलर लोक आहे ना, सुप्रिया सुळे म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब, तर आता हेच झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार गट, काँग्रेस, हे सगळे लोक आपल्या मतदानासाठी किंवा आपल्या वोट बँकेसाठी गळचेपी धोरण अवलंबतील, परंतु बाबा लोकांना काही हे नाही त्याची. त्यांना कुठे निवडणुका लढवायचे. त्यामुळं या सगळा विचार व्हायला हवा मित्रांनो. आणि बाबांच्या विरुद्ध जसा मुस्लिम समाज एकटवतं किंवा मोर्चे काढतात, त्यांच्या वेगवेगळ्या घोषणा देतात बाबांच्या विरुद्ध. आता घोषणा तुम्ही ऐकलं तर तुम्ही म्हणता आता ते मी सांगू शकत नाही की ते अश्लील प्रकारे किंवा काय काय बोलल्या जातं. तर मित्रांनो, याचं कुठंतरी हे होईल आणि समाज एक विघटित होईल. समाजाला एकत्र राहायचं असेल तर सगळ्या बाजूनी, दोन्ही बाजूनी त्याचा विचार व्हायला पाहिजे. भाईचारा फक्त हिंदूंनीच हे करून उपयोग नाही. दोन्ही समाजाने सामंजस्याने ह्या सगळ्या घटनाकडे बघितलं पाहिजे. जे काही कायद्यानुसार गोष्टी होतील त्या सहन केल्या पाहिजे दोन्ही समाजाने. बाबांना आता बाबांच्या नावावर 2-3 केसेस झालेल्या आहेत. आता त्याला जे काय बाबांनी सांगितलं जे काय असेल ते त्याचं उत्तर द्यायला मी समर्थ आहे. त्यामुळं सामान्य जनतेने काही त्याचा अतिताईपणा करू नये. मुस्लिम समाजाने तरी तुमची इच्छा होती बाबांवर केसेस व्हावे, ते केसेस झालेले आहेत. याच्यापेक्षा जास्त कॉन्ट्रोवर्सी झाली तर त्याचा आणखीन वेगळा परिणाम होऊ शकतो समाज दुभंगण्यामध्ये. आता जवळजवळ दुभंगलेलाच आहे. म्हणजे ज्या प्रकारे काँग्रेसने किंवा इतर धर्मांनी लागून चालून करण्यासाठी हे केलं जातं, त्याचा परिणाम आपण बघतोय मित्रांनो. बाबांच्या विरुद्ध ज्या प्रकारे मोर्चे निघलेले होते मुस्लिम समाजाचे, तसेच समर्थनार्थ सुद्धा आता मोर्चे निघू लागलेले. आता याला काय करणार. मुख्यमंत्री साहेबांनी ते सांगितलं की संतांच्या किस्सालाही धक्का लागणार नाही. आता काय करणार. म्हणजे आता राजकारण असंच पेटत राहील का. तर मित्रांनो, सगळ्यांनी समजून घ्या, शांतता राखणं सगळ्यात महत्वाचं आहे. आपल्याला एकाच समाजात राहायचंय.
त्यामुळं दोन्ही बाजूनी जे काही कायदे कानून आहे त्याप्रमाणे चालेल, परंतु शस्त्र उठणं हातात घेणं किंवा काय म्हणतो आपण घातकपणे बोलणं हे टाळायला हवं दोन्ही समाजांनी. एका समाजाला म्हणत नाही, दोन्ही समाजांनी. परंतु याच्यातून काहीतरी मार्ग निघायला हवा. राजकीय लोकांनी आपापल्याप्रमाणे त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न चालू होणार आहे, त्यामुळं त्याकडं पण आपण दुर्लक्ष करायला हवं. आणि स्थानिक लोकांनी ही घटना 2-4 दिवसात शांत होईल, परंतु आपल्याला एकाच गावात राहायचं, एकाच ठिकाणी राहायचं, तर दोन्ही समाजातील लोकांनी सामंजस्याने एकत्र येऊन ह्याबद्दल जे काय कायदे कानून असेल त्याप्रमाणे होईल, परंतु आपलं गावातलं वातावरण बिघडून देऊ नये अशीच मला इच्छा वाटते मित्रांनो. असो, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.